नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुरुवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना सर्वांकडून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमय भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून रोज आणि रोज आपण भगवंताची धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत आहात। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश आपणा सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो। हा उपदेश भगवंताने अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये चतुर्थ निपातामध्ये भगवंताने दिलेला आहे, ज्याला उपक्लेश सुत्त अशा प्रकारचं म्हटलं आहे। म्हणजे भगवंताचा हा धम्म मानवी मनाला तर परिशुद्ध करण्यासाठी आहेच आहे, परंतु निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात तर त्या निसर्गातील घटनेला उपमेच्या द्वारा भगवंताने अनेक ठिकाणी प्रकाशित केला आहे। कधी कधी झाडांच्या उपमा भगवंताने दिल्या, कधी कधी ढगांच्या उपमा भगवंताने दिल्या, सूर्यचंद्रांच्या उपमा भगवंताने दिल्या, फुलांच्या उपमा भगवंताने दिल्या, जनावरांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा, वेलींच्या उपमा भगवंताने दिलेल्या। कारण निसर्गामध्ये असणारं सत्य आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी लागणारं तत्व, या दोन्ही गोष्टीचं भगवंताने म्हणजे समीकरण करून मनुष्याला सुखाचा मार्ग देण्यासाठी भगवंताने अनेक वेगवेगळ्या मार्गाने उपदेश दिलेला आहे। तर आज उपक्लेश सुत्त, क्लेश आपण यापूर्वी सुद्धा बघितले, तर उपक्लेश या सुत्तामध्ये 4 प्रकारचे उपक्लेश भगवंताने सांगितलेले आहे। जसं की सूर्य आणि चंद्र, सूर्य आणि चंद्र भगवंत असे म्हणतात की नैसर्गिकरित्या आपल्याला रोज पाहायला मिळतात। सूर्यसुद्धा आपण रोज पाहतो, चंद्रसुद्धा आपण रोज पाहतो, ऐक ना। तर बघूया तुमचं नॉलेज किती आहे, कारण प्रत्येक रोज रोज पाहतो आपण, सूर्याला पाहतो, चंद्राला पाहतो। तर भगवंत असे म्हणतात की सूर्य आणि चंद्र नेहमी प्रकाशित असतो। चंद्रसुद्धा आता पौर्णिमा झाली समजून घ्या 19-20 तारखेला, तर पूर्ण चंद्रमा आपल्याला पाहायला मिळाला। 2-3 दिवसानंतर पुन्हा सूर्याचं दर्शनसुद्धा आपल्याला झालं, सकाळी सकाळी खूप छान प्रकारे सूर्य आपल्याला पाहायला मिळाला। तर चंद्र आणि सूर्य याचा मळ कोणता, याचा विकार कोणता,
कोणत्या क्षणी, कोणत्या काळी, कोणत्या स्थळी जे काही सूर्याची मलिनता, चंद्राची मलिनता आपल्याला पाहायला मिळते. कधी सूर्य तापत नाही, कधी सूर्य प्रकाशित होत नाही आणि चमकत नाही. सूर्य सुद्धा चमकत नाही आणि चंद्र सुद्धा चमकत नाही. कोणता प्रसंग असा आहे, कोणती घटना अशी आहे की सूर्याची चकाकी आपल्याला पाहायला मिळत नाही, चंद्राची चकाकी आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचं दर्शन सुद्धा आपल्याला होत नाही. अशा प्रकारच्या 4 घटना आहेत. कोणकोणत्या? अगदी बरोबर. जेव्हा ढगाळ वातावरण असते तेव्हा सूर्य आणि चंद्राचं दर्शन होत नाही. एक आणखी ग्रहण. यस, बरोबर. जेव्हा ग्रहण लागते आहे की नाही, जे ग्रहण जेव्हा असते तर सूर्य आणि चंद्र सुद्धा ग्रहणाच्या वेळेस दिसत नाही. त्याची जे काही चकाकी आहे, प्रकाश आहे, तो आपल्याला दिसत नाही. 2. अगदी बरोबर. आणखी 2 बाकी. दोघंही 4 प्रसंगी ते चमकत नाहीत, त्यांची चकाकी येत नाही, त्याचं दर्शन होत नाही. नाही, पाऊस तर झाला ना, ढग म्हणजे पाऊस. एक झालं. तिसरं कारण आहे धुके. आता कसं, जेव्हा वातावरणामध्ये बघा धुके पडतात आहे की नाही, दिवसाचं जरी वातावरण असेल, सकाळचं जरी वातावरण असेल, तरी सुद्धा सूर्य आणि चंद्र चकाकत नाही. आणि त्यानंतर त्याला धुरुमराज असं म्हटलं आहे, म्हणजे धूर. कधी कधी बघा निसर्गामध्ये अशा प्रकारचा धूर पाहायला मिळतो आपल्याला की सूर्य आणि चंद्र सुद्धा दिसत नाही. हे 4 प्रकारचे सूर्याचे आणि चंद्राचे उपक्लेश आहे. हे 4 प्रकारचे प्रसंग, या 4 प्रकारच्या घटना जेव्हा जेव्हा निसर्गामध्ये उत्पन्न होत असतात तेव्हा तेव्हा सूर्याची चकाकी आणि चंद्राची चकाकी ही कमतरता होत असते, कमी होत असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचं जे तेज आहे बघा, सूर्यासारखा सूर्य आहे तरी सुद्धा 4 प्रसंगी तो सुद्धा चमकणं सोडून देतो, प्रकाश देणं सोडून देतो. चंद्र सुद्धा जगाला प्रकाशित करतो, रात्रीला प्रकाश देतो. तो सुद्धा 4 प्रसंगी आपली चकाकी त्या ठिकाणी गमावत असतो. अगदी तशाच प्रकारे मनुष्याचे सुद्धा 4 प्रकारचे मळ आहेत. सूर्याचे आणि चंद्राचे जशा प्रकारचे मळ आहे, अगदी तशा प्रकारे मनुष्याचे सुद्धा भगवंताने 4 प्रकारचे मळ सांगितले आहे. मग 4 प्रकारचे मळ सांगताना भगवंत असे म्हणतात, तसं वेगवेगळ्या अंगाने भगवंताने ते उपदेश दिला आहे. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याची जर अधोगती होत असेल, विशेष रूपाने मनुष्य संसारामध्ये जीवन जगत असताना त्याची अधोगती का होते? जर एखादा मनुष्य धनवान असेल, त्याच्याकडे विपुल धनसंपदा असेल, तर ती विपुल धनसंपदा त्याची कमी का होते? त्याचं जे ऐश्वर आहे ते ऐश्वर पूर्णपणे का नष्ट होते, नाहीसं होते? त्याचं जे सुखाचं जीवन आहे ते सुखाचं जीवन सुद्धा का नष्ट होते? कशामुळे नष्ट होते? तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याला या संसारामध्ये जीवन जगत असताना जर व्यसन असेल, मनुष्याला जर व्यसन असेल तर मनुष्याचं यश आणि कीर्ती पूर्णपणे नष्ट होत असते. आता म्हणजे जे नशा आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, मग ती नशा कोणतीही असो, नशा म्हणजे केवळ जे मद्य असेल, दारू असेल, सिगारेट असेल किंवा अन्य प्रकारचं नशा उत्पन्न करणारी जे साधनं असतील, केवळ त्याचीच नशा असते असं नाही आहे. नशा ही अनेक प्रकारच्या असतात. कोणत्या कोणत्या असतात? एक दारूची नशा, आणखी म्हणजे नशा दारू, तंबाखू, सिगारेट, अफीम, चरस, गांजा ही एक नशा झाली. दुसरी सौंदर्याची नशा, ही नशा एक आहे, नाही की?
म्हणजे दारूची नशा, सौंदर्याची नशा, आणखी संपत्तीची नशा, आणखी ज्ञानाची नशा. नशा आहे नाही म्हणजे नशा कोणतीही असो, म्हणजे मद्यपानाची नशा असेल तरी मनुष्याची अधोगती होते, संपत्तीची नशा असेल तरी सुद्धा मनुष्याची अधोगती होते, सौंदर्याची जर नशा असेल तरी सुद्धा मनुष्याची अधोगती होते, बलाची नशा असेल, बलवान व्यक्ती बलवान जर असेल, कमजोर व्यक्तीवरती जर तो आपलं बल चालवत असेल तर ते सुद्धा एक प्रकारची नशा आहे. भगवंत असे म्हणतात की नशा कोणतीही असो, ती नशा जर मनुष्याच्या मनावरती जर हवी झाली, मनुष्याच्या मनावरती त्या नशेनं जर वर्चस्व केलं तर तो मनुष्य धुळीस मिळवल्याशिवाय राहू शकत नाही, तो मनुष्य नष्ट झाल्याशिवाय राहू शकत नाही. कारण असंख्य लोक रावाचे रंक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ज्या ज्या मनुष्याला असतात, भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य पूर्णपणे आपलं जीवन नेस्तानाबूत करत असतो, होत्याचं नव्हतं मनुष्य त्या ठिकाणी करत असतो. भगवंताच्या काळातील मी नेहमी उदाहरण देतो की मनुष्य एक नशा जर मनुष्याला लागली असेल तर सुखी जो संसार आहे, जो संसार अत्यंत सुखी आहे, समाधानाने जीवन जगणारा आहे, परिवार सर्व सुखी आहे, अशा प्रकारचे लोक सुद्धा एखाद्या नशेच्या आहारी जर गेले तर ते मनुष्य पूर्णपणे नष्ट होतात, बर्बाद होत असतात, परिवार त्या ठिकाणी नष्ट होतात. भगवंताच्या काळामध्ये बघा एक छोटंसं उदाहरण आहे. भगवंत भिक्षाटनासाठी आनंद भंतेसोबत जात असतात, भिक्षाटन करतात आणि भिक्षाटन करून भगवंत विहारामध्ये पदार्पण करतात. विहारामध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वी दोन व्यक्ती पती पत्नी हातामध्ये पात्र असते, त्यांच्या हातामध्ये भीक मागत असतात आणि हातामध्ये पात्र त्या श्रावस्तीच्या विहाराच्या बाहेर ते पती पत्नी भीक मागताना भगवंत पाहतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंत स्मित हास्य करतात, गालातल्या गालामध्ये हसतात. भगवंत विनाकारण कधीही कुठल्याही प्रकारचं कृत्य करत नसत, म्हणजे हसण्याचं कृत्य असेल किंवा बोलण्याचं कृत्य असेल किंवा कुठलीही घटना काहीतरी कारण असेल, कारणाशिवाय भगवंत कधी स्मित हास्य करत नसायचे. भगवंताने स्मित हास्य केल्याबरोबर भक्ती आनंद म्हणतात की भगवान आपण का हसलात. भगवंत असे म्हणतात की भिक्षाटन आपण करूया, भिक्षाटन केल्यानंतर मी तुला सांगेल की माझ्या हसण्याचं काय कारण आहे. तर तेव्हा भगवंत भिक्षाटन करतात. भिक्षाटन झाल्यानंतर भक्ती आनंद पुन्हा प्रति प्रश्न करतो भगवंताला की भगवान आपण स्मित हास्य का केलं. तर भगवंत असे म्हणतात की आपण भिक्षाटनाला जेव्हा जात होतो तेव्हा आपल्या जेतवन विहाराच्या दारावरती दोन व्यक्ती पती पत्नी तू बघितले आहे का. तर आनंद म्हणतो की हो भगवान, मी त्यांना रोजच बघतो. तर भगवंत असे म्हणतात की आज जे तुला पाहायला दिसते यापूर्वी असे बिलकुल नव्हते. कधी काळी हा या नगरामध्ये नगरसेठ म्हणून प्रसिद्ध होता. या नगरामध्ये कधी काळी हा नगरसेठ म्हणून प्रसिद्ध होता. याच्याकडे 40 करोड धनसंपत्ती होती. याच्या पत्नीच्या नावाने 40 करोड धनसंपत्ती होती. 80 करोड धनसंपत्तीचा हा मालक होता. हा सकाळच्या प्रहरी सुद्धा राज दरबारामध्ये जात असे, त्याला सन्मान प्राप्त होत असे. हा संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा राज दरबारामध्ये जात असे, त्याला सन्मान प्राप्त होत असे. कारण राज दरबारामध्ये जाणारे जे लोक आहे ते प्रतिष्ठित लोक असायचे आणि प्रतिष्ठित लोक सदा सकाळ संध्याकाळ राज दरबारामध्ये जात असत. हा सकाळ संध्याकाळ राज दरबारामध्ये आपल्या रथामध्ये बसून जात असे आणि रथामध्ये बसून जात असताना हा अत्यंत सुखपूर्वक, म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्याला सुद्धा त्याच्याकडे पाहून हेवा वाटत असे. कारण लोकांना हेवा वाटतो बघा. तर लोक विचार करते हा किती धनवान आहे, हा किती सुखी आहे, किती समाधानी आहे, किती चांगल्या प्रकारचं हा जीवन जगतो आहे. तो कधीही अकुशल कर्म करत असे, वाईट कर्म करत असे, पाप कर्म करत असे
अत्यंत सदाचारयुक्त अशा प्रकारचं तो जीवन जगत होता आणि नित्यनियमाने त्याची पत्नी सुद्धा अत्यंत स्वजन होती, प्रेमळ होती, सिलवान होती, गुणवान होती आणि दोघेही पती पत्नी अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगत असत। रस्त्याने जात असताना तो नेहमी जात असे। तर काही लोकांचा स्वभाव गुण असतो। काही मुलं, तरुण मुलं विचार करतात की अरे हा नगरश्रेष्ठी रोजच राजदरबारामध्ये जातो, सकाळी सुद्धा जातो, संध्याकाळी सुद्धा जातो, याचं दरबारामध्ये जाणं आपण बंद केलं पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात, चांगलं सांगणारे लोक या संसारामध्ये मिळणं फार दुर्लभ आहे। म्हणजे चांगल्या मार्गावरती लावणं किंवा चांगलं सांगणं किंवा चांगल्या मार्गाकडे घेऊन जाणं हे फार कमी लोक करतात। वाईट मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या मात्र पावलोपावले आपल्याला पाहायला मिळत असते। आणि ते विचार करते की अरे हा तर रोजच राजदरबारामध्ये जात आहे, याचं राजदरबारामध्ये जाणं बंद केलं पाहिजे। तर मग नेमकं बंद कसं करायचं? याला तर आपण सांगलं तर हा ऐकणार नाही, कारण हा श्रेष्ठी आहे, उलटा आपल्याला राजाच्या द्वारा दंड देण्यासाठी हा प्रवृत्त करेल। नेमकं काय करायचं तर ते ठरवतात। एखादा व्यक्ती म्हणजे समूहाने एकत्र येऊन जर एखादी गोष्ट ठरवली असेल तर ती चुकीची जरी असेल तरी सुद्धा तो समूह ती गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतो। हे 4-5 तरुण असतात, मग ते ठरवतात की याला आपण अशा प्रकारचं काहीतरी व्यसन लावलं पाहिजे जेणेकरून हा राजदरबार जाणं बंद करेल। मग ज्या रस्त्याने हा जात असे रथामध्ये आपल्या, त्याच रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली हे 4-5 तरुण मद्य सेवन करत असत। म्हणजे हा ज्या वेळेला जात असे बरोबर जायच्या वेळेला आणि हा जेव्हा येत असे बरोबर त्याच वेळेला त्या झाडाखाली बसून ते मद्य सेवन करत असत। आणि मद्य सेवन करताना मोठमोठ्याने हसत असत, मोठमोठ्याने बोलत असत। म्हणजे असं ते दाखवत असत की आमच्यासारखं सध्या कोणी सुखी नाहीच आहे। आणि दारू पिणाऱ्या लोकांना जर समजा तुम्हाला अनुभव असतील, म्हणजे अशा गप्पा करतात, असं बोलतात, त्यांच्यासारखा म्हणजे तत्वज्ञानी, त्यांच्यासारखा विद्वान, ऐक ना, त्यांच्यासारखा वादविवादपट्टू त्या क्षणी कोणीच नसतो जेव्हा त्यांच्या पोटामध्ये अमृत असते तेव्हा। म्हणजे त्यांच्यासारखं बिलकुल असं कोणीच नसते। तो ज्ञान शिकवतो आपल्याला, तत्वज्ञान सांगतो, वेगवेगळ्या विषयावर तो चर्चा करतो, कारण त्यांना सगळं मग ते ब्रह्मांड त्यांचं आठवते तेव्हा। आणि मग ते मस्त बोलत असतात। याला जाताना एकदा पाहतो, दुसऱ्या दिवशी घटना तीच घडते, दुसऱ्या दिवशी पाहतो, तिसऱ्या दिवशी पाहतो, अशा प्रकारचं सतत 8 दिवसापर्यंत ही क्रिया करत असतात। याला असं वाटतं की अरे हे लोक या झाडाखाली बसून एवढा आनंद व्यक्त करतात, काहीतरी ते पितात, काहीतरी खातात, अत्यंत मोज मजा करतात, किती सुखी आहेत, किती चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत। मग तो सारथ्याला विचारतो की सारथी, हे जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत हे फारच आनंदी दिसत आहेत, हे फारच सुखी दिसत आहेत, हे नेमकं काय पित आहेत, हे नेमकं काय खात आहेत की ज्यामुळे एवढे आनंदी आहेत, एवढे सुखी आहेत? तर सारथी म्हणतो की स्वामी, हे विशिष्ट प्रकारचं एक मद्य आहे, एक विशिष्ट प्रकारचं मद्य आहे आणि ते विशिष्ट प्रकारचं मद्य हे सेवन करतात आणि ते विशिष्ट प्रकारचं मद्य सेवन केल्यानंतर मनुष्य मात्र फार बोलू लागतो। तो सांगतो फार बोलतो तो मनुष्य आणि फार वेगळ्या प्रकारच्या विषयावरती तो चर्चा करतो, हसतो, अशा प्रकारे म्हटलं आहे। आणि पहिल्यांदा तो ऐकतो, दुसऱ्यांदा ऐकतो, तिसऱ्यांदा ऐकतो। आणि कधी कधी असं असतं बघा, मनुष्याच्या मनाची जी मानसिकता असते ती चंचल असते, कधी काय मनुष्य करेल हे सांगता येत नाही। आणि त्याला असं वाटतं की अरे हे फार सुखी आहे। तो सारथ्याला म्हणतो की चल बरं आपण सुद्धा त्यांच्याकडे जाऊया। आणि त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही काय करत आहात? तर ते सांगतात की आम्ही अशा अशा प्रकारचं हे मद्य प्राशन करत आहोत। तर तो म्हणतो की मलाही थोडं द्या। आता हा तर श्रेष्ठीच असतो, हा श्रीमंत असतो, धनवान असतो आणि यांनाही तेच पाहिजे असतं, तर त्याला ते थोडं मद्य देत असतात। सुरुवातीला ते थोडंसं घेतो, सुरुवातीला घेतल्यानंतर कारण शिकवताना थोडी थोडी देत असतात। कोणी कोणाला जर शिकवली असेल, समजा तंबाखू खायचं शिकवलं असेल, ऐक ना, दारू प्यायचं शिकवलं असेल,
ऐकणार सिगारेट कुठल्याही प्रकारचं जर व्यसन असेल तर सुरुवातीला थोडं थोडं दिलं जातं आणि थोड्या थोड्यानं मग ते हळूहळू त्याला सवय लागते. थोडंसं घेत असतो, दुसऱ्या दिवशी थोडंसं घेतो, तिसऱ्या दिवशी थोडंसं घेतो, म्हणजे थोडं थोडं घेता घेता आता दरबारामध्ये जाणं तो कमी करतो. एक दिवस दरबारामध्ये जातो, एक दिवस आड दरबारामध्ये जातो, कधी 2 दिवस आड, कधी 7 दिवस आड, कधी कधी 15 दिवसानंतर तो दरबारामध्ये जातो. आणि आता तो बाहेर कुठेही ते मद्य सेवन करत नाही, तर आपल्या घरामध्ये त्या मित्रांना तो बोलवतो आणि घरामध्ये मद्य सेवन करतो. मग आता मद्यासोबत आता मद्य तर सेवन केलं, मग मद्य सेवन केल्यानंतर नेमकं रिकामं काय बसायचं आहे, तर मग तो जुवा सुद्धा त्या ठिकाणी खेळत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात, जुवा सुद्धा त्या ठिकाणी खेळतो. मग शेवटी तो शर्यतीने पित असतो. कोणी 1 बॉटल पितो का, मी 2 बॉटल पितो, तो 2 बॉटल पितो का, मी 3 बॉटल पितो, अशा प्रकारे शर्यतीने सुद्धा तो पित असतो. असं करता करता बघा त्याला आठवत सुद्धा नाही, शेवटी तो जुव्यामध्ये आपली संपूर्ण संपत्ती त्या ठिकाणी हरवतो आणि पत्नीला मग सेवकाला सांगत असतो, आणा पैसे आणा पैसे आणा पैसे. तर शेवटी पत्नीच्या द्वारा त्याला कळतं की सगळी 40 म्हणजे करोड जी धनसंपत्ती असते ती पूर्णपणे संपते. आणि सेवक निरोप देतो की स्वामी आपली 40 करोड धनसंपत्ती सध्या संपलेली आहे. संपली ती सर्व. तो म्हणतो संपली, हो संपली. मग माझी संपली तर माझ्या पत्नीची नाही का, माझी पत्नीची संपत्ती तर माझीच आहे. तर ते म्हणतात की हो स्वामी तुमच्या पत्नीची आहे, सांगा मग तिला आदेश द्या की मी पैसे सांगितले आहे. पत्नी मध्ये ठीक आहे, तुम्ही माझ्या आहात तर माझी संपत्ती सुद्धा तुमचीच आहे. आणि पत्नी सुद्धा ती संपत्ती खुली करते. हळूहळू पत्नीची संपत्ती सुद्धा संपून जाते. मग पत्नीची संपत्ती संपते, मग बाकी दुसरी संपत्ती असते ती संपत्ती तो लावतो. शेवटी घरही ज्या घरामध्ये ज्या महालामध्ये तो राहतो तेही विकतो, सर्व काही विकत असतो. सर्व काही विकल्यानंतर मग आता उपजीविका करायची. एवढं सुखपूर्वक जीवन आहे, एवढं सुखपूर्वक जीवन जगलं, एवढं सुखपूर्वक जीवन जगणारा व्यक्ती कार्य काय करू शकतो, काम काय करू शकतो, तर काम सुद्धा तो काही करत नाही. मग काय करायचं, तर पत्नीच्या हातामध्ये एक पात्र देतो आणि स्वतःच्या हातामध्ये एक पात्र घेतो. कारण त्याची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झालेली असते, त्याला कुठल्याही प्रकारचं काहीही कळत नाही. बघा एका क्षणी म्हणजे रोज दरबारामध्ये जाणारा, सकाळ संध्याकाळ दरबारात जाणारा व्यक्ती हातामध्ये केवळ एक वेळच्या उपजीविकेसाठी त्या ठिकाणी हातामध्ये पात्र घेत असतो. भगवंत असे म्हणतात की आनंद हे जे दोघेही पती पत्नी तुला दिसत आहेत ना, तर हे ते नगर श्रेष्ठी होते. म्हणजे कधी काळी या नगरामध्ये 40 करोड धनसंपत्तीचा हा मालक होता, परंतु आज व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आज मात्र हा अशा प्रकारच्या परिस्थितीला समोर जात आहे, अशा प्रकारच्या दुःखाला तो भोगत आहे. आनंद याने जर धम्मानुसार आचरण केलं असतं, याने जर धम्माला धारण केलं असतं, तर हा व्यक्ती अनागामी अवस्थेपर्यंत जाऊ शकला असता. हा अनागामी सुद्धा झाला असता, कारण हा खूप सदाचारी होता, हा सिलवान होता, गुणवान होता. याने योग्य वेळी जर धम्मा आचरण केलं तर हा अनागामी अवस्थेपर्यंत जाऊ शकत होता. याची पत्नी सुद्धा सिलवान होती, गुणवान होते, चांगल्या प्रकारचं सील पालन करणारे होते. हिने जर धम्माचं अनुसरण केलं असतं तर किमान ही श्रोतापन्न अवस्थेला तरी प्राप्त झाली असती. एवढं यांचं महान पुण्य होतं. भगवंत असे म्हणतात की जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये, बाल्य अवस्थेमध्ये जर आपल्याला धम्मज्ञान प्राप्त झालं, धम्माचं अनुसरण करण्याची संधी उपलब्ध झाली, तर आपण बाल्य अवस्थेमध्ये धम्माचं अनुसरण करावं. जर बाल्य अवस्था आपली निघून गेली तर तारुण्य अवस्थेमध्ये का होईना आपण धम्माचं अनुसरण करावं. धम्म अनुसरण न करताही आपलं तारुण्य गेलं तर हरकत नाही. आपल्या उतरत्या काळामध्ये का होईना आपण धम्माचं अनुसरण करावं. उतरता काळही जरी आपण गेला असेल तर किमान शेवटचा काळ का होईना, शेवटच्या काळामध्ये का होईना आपण धम्माचं अनुसरण करावं. या जीवनाच्या चारही भागामध्ये ज्या भागामध्ये आपल्याला धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करता येतं, तर त्या आचरणामध्ये, त्या भागामध्ये आपण धम्माचं अनुसरण करावं. परंतु जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये आपली तशीच
जीवन गेलं, दुसऱ्या अवस्थेमध्ये आपलं जीवन तसंच गेलं, तिसऱ्या अवस्थेमध्ये आपलं जीवन तसंच गेलं, चौथ्या अवस्थेमध्ये जरी आपलं जीवन तसंच गेलं, कारण जीवनाचे 4 भाग केले आहे का. 25 वर्षाचा पहिला भाग असं म्हटलं जातं, 50चा दुसरा भाग, 75चा तिसरा भाग आणि 75 ते 100चा हा चौथा भाग. हे जीवनाचे 4 भाग आहे. या जीवनाच्या कोणत्या तरी एका भागामध्ये आपण धम्माचं अनुसरण करावं, धम्माचं आचरण करावं. परंतु या चारही भागामध्ये जर आपण धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण जर नाही केलं, तर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पक्षी असावा आणि तो पक्षी तहानेने व्याकुळ असावा, त्याला खूप तहान लागलेली असावी आणि तो पक्षी समुद्राच्या किनाऱ्यावरती बसावा. तो समुद्रातील पाणी जे शीतल आहे, थंड आहे, स्वच्छ आहे, अशा पाण्याला तो पाहत आहे, तहानेने व्याकुळ आहे, समोर पाणी सुद्धा आहे, परंतु त्या पाण्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही, जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्या किनाऱ्यापासून त्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी जे पंख लागतात, ते पंख मात्र त्याचे दोनही तुटलेले आहेत. आणि दोनही पंख जर तुटलेले असतील तर तो पक्षी त्या पाण्यापर्यंत कसा पोहोचेल? अगदी आनंदा या सृष्टीची परिस्थिती स्थिती अशीच आहे. इकडे जेतवनामध्ये भगवंत आहेत, भिक्खू संघ आहे, तो भगवंताला पाहतो, भिक्खू संघाला पाहतो, भगवंत दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात हेही तो पाहतो, परंतु भगवंतापर्यंत तो येऊ शकत नाही, बसू शकत नाही, धम्म श्रवण करू शकत नाही. अगदी पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे या दोघांची सुद्धा स्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे याने आपल्या अकुशल कर्मामुळे, वाईट कर्मामुळे अशा प्रकारच्या दुःखस्थितीला त्याने प्राप्त केला आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हा एक मळ आहे. यश कीर्ती, आपलं यश, आपली धनसंपदा, आपला मान सन्मान, हे सर्व काही मनुष्याचं नष्ट होत असते. जर मनुष्याच्या जीवनामध्ये हा सर्वात मोठा अडथळा आहे. भगवंत असे म्हणतात की मद्य सेवन करणे किंवा कुठल्याही प्रकारच्या नशेचं जर मनुष्याला लत लागली असेल, पण ती कोणतीही नशा असो, संपत्तीची नशा असो किंवा मद्यपानाची नशा असो, सौंदर्याची नशा असो, बलाची नशा असो किंवा प्रज्ञेची नशा असो, भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारची नशा जर मनुष्याने त्याचा अतिरेक जर केला असेल, तर अतिरेक करणारा मनुष्य एक ना एक दिवस पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होत असतो. जसं कालिदासाप्रमाणे त्या दिवशी आपण तुझी कथा सांगितली, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन हे पूर्णपणे नष्ट होत असते. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे सूर्य चंद्राचे जे 4 उपक्लेश सांगितले आहे, जे मळ सांगितले आहे, तर मनुष्याचा सुद्धा हा एक मळ आहे. कारण ही गोष्ट जर मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली किंवा या गोष्टीला अनुसरून जर मनुष्य जीवन जगू लागला, तर तो मनुष्य कधीही यशस्वी होत नाही, तो मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होत नाही. आणि त्याच्या सहवासामध्ये असणारे जे जे काही लोक असतील, ते सुद्धा कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाहीत. परिवारामध्ये सुख शांती पूर्णपणे नष्ट होते, संपत्ती नष्ट होते, पती पत्नीमध्ये वादविवाद होतो, भांडण होतात, तंटे होतात, क्लेश होतात, एकमेकांच्या प्रती विश्वासाचे जे नातं असतं ते पूर्णपणे नष्ट होते, नाहीस होते, नगदी धनसंपदा नष्ट होते, आपल्यावरती कोणाचा विश्वास राहत नाही, आपले नैसर्गिक जे आरोग्य आहे ते नैसर्गिक आरोग्य पूर्णपणे नष्ट होते, नाहीस होत असते. म्हणजे असंख्य प्रकारची हानी मनुष्याची या मद्य सेवनामुळे होत असते. आणि त्यामुळे यशस्वी पुरुषाचा हा एक मळ आहे, यशस्वी पुरुषाला लागलेलं एक प्रकारचं एक ग्रहण आहे, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे या गोष्टीला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि कधीही आपल्या जीवनामध्ये सुरापानाची भावना आपण निर्माण नाही केली पाहिजे. दुसरा उपक्लेश आहे अकुशल कर्म, ज्याला व्यभिचार कर्म असं म्हटलं आहे. मनुष्याने अनैतिकतेचं जे काही जीवन आहे, तर ते अनैतिकतेचे जीवन सुद्धा आपण कधीही जगू नये. जो मनुष्य अनैतिकतेने जीवन जगत असतो, तो अनैतिकतेने जीवन जगणारा मनुष्य जर दुराचारी असेल, अकुशल कर्म करणार असेल, पाप कर्म करणार असेल, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही यश संपादन करू शकत नाही. तो मनुष्य कधी सुखाला प्राप्त करू शकत नाही, कारण तो स्वतः सुरक्षित नसतो, आपल्या परिवाराला तो सुरक्षित ठेवत नाही, आपली धनसंपदा सुद्धा तो नष्ट करत असतो, मान सन्मान समाजामध्ये जो त्याला मिळणारा असतो
तो मान सन्मान सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो, नाहीस होतो. कारण दुराचारी मनुष्य, वाईट मनुष्य, पापी मनुष्य, अकुशल कर्म करणारा मनुष्य सज्जन लोकांमध्ये कधी जाऊन बसू शकत नाही. कारण सज्जन लोकांमध्ये जाण्याची त्याची क्षमता राहत नाही, तो सज्जन लोकांमध्ये कधी बसू शकत नाही. अशा प्रकारचा अकुशल कर्म करणारा मनुष्य धम्म सुद्धा श्रवण करू शकत नाही. कारण धम्म, भगवंताचा धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करणारा आहे, निर्मळ करणारा आहे. आणि आपल्यामध्ये असणारे दोष जेव्हा मनुष्य पाहतो की अरे हे दोष तर माझ्यामध्ये आहे, आणि माझ्यामध्ये असणारे दोष जर उघडपणे या संसारामध्ये उघड होत असतील तर तो मनुष्याला स्वतःचा अपमान वाटत असतो. आणि त्यामुळे तो मनुष्य धम्म सुद्धा श्रवण करू शकत नाही, तो मनुष्य शीलाचं पालन सुद्धा करू शकत नाही, तो मनुष्य दानपुण्य सुद्धा करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ज्याला कुशल कर्म म्हटलं आहे, ज्याला पुण्यकर्म म्हटलं आहे, ज्याला चांगल्या प्रकारचं कर्म म्हटलं आहे, तर तो मनुष्य कधीही प्राप्त करू शकत नाही. कारण त्याच्या मनाची मानसिकता तशी नसते. चांगलं कर्म करण्यासाठी मनाची मानसिकता अत्यंत चांगली असावी लागते. चांगलं कर्म करण्यासाठी जर मन चांगलं असेल, मनाची मानसिकता जर चांगली असेल तर चांगलं कर्म करू शकतो आपण. मनाची मानसिकता जर चांगली नसेल तर मनुष्य कधीही चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकत नाही. आणि असंख्य लोक या संसारामध्ये, असंख्य लोक असेच आहेत बघा, शरीर पूर्णपणे माखलेलं आहे. एखाद्या घाणीने माखलेलं शरीर असावं, चिखलाने भरलेलं शरीर असावं. आणि चिखलाने भरलेलं शरीर जसं तुमच्या वाघनगर मधून म्हणजे उदाहरण येऊ शकतं, तुमच्या वाघनगरला म्हणजे चिखलाने भरलेला एखादा मनुष्य असेल आणि तो मनुष्य समुद्राच्या किनारी जावा आणि त्याने बघावं, काय पाणी आहे, थंडगार पाणी आहे, काय शीतल पाणी आहे, किती चांगलं पाणी आहे. आणि शरीर तर सगळं माखलेलं आहे, चिखलानं भरलेलं आहे, घाणीनं भरलेलं आहे. त्या नदीच्या किनाऱ्यावरती जावं, त्या नदीच्या पाण्याची स्तुती करावी आणि त्या पाण्यापासून परत यावा. जे चिखलाने तर माखलेलं आहे, पण तिथे स्वच्छ करण्याची मानसिकता बिलकुल नाही आहे. कारण स्वच्छ आपण केलं पाहिजे अशी मानसिकता बिलकुल नाही आहे. वाघनगरचे लोक सुद्धा तसेच आहे का, चिखलाने माखलेली आहे, रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने, ऐक ना, तरी सुद्धा मात्र स्वतःला धुण्याची मानसिकता किंवा स्वतःला परिशुद्ध करण्याची मानसिकता बिलकुल नाही आहे. 1 महिना झाला, वर्षावा संपला, आता 1 महिना तर झाला, 2 महिने बाकी आहे. येणारे दिवस येत राहतात, जात राहतात. भंतीजी आले, भंतीजी जाणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे लोकांना नेमकं समजत नाही की आपण काय करत आहोत, कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. म्हणजे फाटकीच झोळी आहे. मी पहिल्या दिवशी सांगलं होतं की ज्यांची फाटकी झोळी आहे त्यांचं काही खरं नाही आहे. ज्यांची झोळी मजबूत आहे तर त्या झोळीमध्ये ते घेऊ शकतात. आता ज्याची फाटकी झोळी आहे त्याला आपण काय करणार आहोत. आणि त्यामुळे जे ऑनलाईन आहे, ऑनलाईनच सांगत आहे, वाघनगरचे लोक सुद्धा म्हणजे फाटक्याच नशिबाचे आहे. आणि त्यामुळे स्वतःला समजून घेतलं पाहिजे, सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे. बा एवढी मोठी चांगली संधी आहे, धम्मदेशना श्रवण करण्याची संधी आहे, एवढं मोठं सुंदर विहार निर्माण होत आहे, चांगल्या प्रकारचं कार्य, चांगल्या प्रकारचं पुण्य आपण केलं पाहिजे. सगळं आपलं म्हणजे खेचाखिचीचं काम. हे आमचे भंतीजी नेहमी सांगायचे बघा, एक उदाहरण जे लोकांना लागू पडते तुमच्या वाघनगरच्या म्हणून सांगतो. एकदा काय झालं, असं म्हणतात की प्रदर्शन भरलं होतं. प्रदर्शन असतं बघा वेगवेगळ्या प्रकारचे. तर एकदा प्रदर्शन असं भरलं होतं, खेकड्यांचं प्रदर्शन भरलं. खेकडे माहिती आहे तुम्हाला, खेकड्यांचं प्रदर्शन. कोणत्या देशातील खेकडा कसा आहे, म्हणजे किती बलवान आहे, किती दिसायला चांगला आहे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदर्शन भरलं. सगळ्या देशातील लोकांचे ट्रकच्या ट्रक भरून खेकडे आले प्रदर्शनामध्ये काही पण येत असते. तर प्रदर्शनामध्ये खेकडे आले. सर्व देशाचे ट्रकमध्ये आणलेले जे खेकडे असतात तर त्याला वरून बिलकुल झाकण नसते, एकदम मोकळे असतात. पण भारताचे खेकडे जेव्हा म्हणजे त्या प्रदर्शनामध्ये नेले जातात तर त्याला पूर्ण पॅक असते. मग ते प्रदर्शन भरवणारे म्हणतात की बा सगळे खेकडे एकदम म्हणजे पूर्ण मोकळच आहे सर्व, पण भारताच्या खेकड्याला एवढं पॅक का. तर ते सांगतात की भारताच्या खेकड्याची विशेषता आहे म्हणतात. म्हणजे भारताच्या खेकड्याची एक विशेषता आहे. काय विशेषता आहे, थोडं उलट झालं. बाकीच्यांना सगळं म्हणजे झाकण असतं. बाकींच्या जे काय देश विदेशातले जे खेकडे येत असतात तर त्यांना ते झाकण, पूर्णपणे झाकण आणतात. भारताच्या खेकड्यांना मात्र त्या ट्रकला बिलकुल काय झाकण बिकण नसते, एकदम ते मोकळे असतात, हवेशीर असतात.
आणि ते विचारतात की बघा इकडे बाहेर जाऊ नये म्हणून बाहेरच्या देशातील लोकांनी बघा सर्व त्यांना पॅक करून आणलेलं आहे जेणेकरून बाहेर जाऊ नये, पण भारतातले खेकडे मात्र एकदम मोकळेच आहेत. याचं काय कारण आहे? तर ते सांगतात की भारताच्या खेकड्याची एक विशेषता आहे. म्हणतात काय विशेषता आहे? दुसरा वर चालला की पाठीमाग बरोबर बनते लगेच त्याला खाली खेचते, म्हणजे एकही वर जाणार नाही. अशा प्रकारे बरोबर दुसरा खेकडा दक्षता घेते. म्हणतात बिलकुल हा वर गेलाच नाही पाहिजे, बिलकुल वर नाही गेला पाहिजे. आणि त्यामुळे इथं एक दिवस काय तुम्ही किती दिवस जरी ठेवलं एक खेकडा सुद्धा या ट्रकच्या बाहेर जाऊ शकत नाही. ही भारताच्या खेकड्याची विशेषता आहे. लोकांची सुद्धा विशेषता तशीच आहे. प्रगती कशी करावी लोकांना सहन होत नाही, बिलकुल सहन होत नाही. चांगलं चालेलं सहन होत नाही, धर्माचं आचरण करताना लोकांना सहन होत नाही. म्हणजे कशा प्रकारचा अडथळा निर्माण करावा, कशा प्रकारे तिथे अडखटी आणावी, अशा प्रकारचं लोक प्रयत्न करत असतात. अत्यंत महान कुशल कर्म आहे, अत्यंत पाप कर्म आहे. भगवंत असे म्हणतात की स्वतः धम्म आचरण करणारा व्यक्ती दुसऱ्याला जर प्रेरणा देत असेल, 4 प्रकारचे लोक भगवंताने सांगितले. स्वतः आचरण करणारा मनुष्य असतो, इतरांना सुद्धा त्यासाठी प्रेरणा देत असतो. काही लोक स्वतः आचरण करतात, इतरांना काही सांगत नाहीत. काही लोक स्वतः तर करत नाहीत परंतु इतरांना सांगत असतात. काही लोक मात्र स्वतःही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा सांगत नाहीत. काही लोक मात्र स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा सांगत असतात. धम्म आचरण करण्यासाठी आपण मनुष्यांना प्रेरणा दिली पाहिजे. धम्म आचरण करण्यासाठी, धम्माचं अनुसरण करण्यासाठी आपण आपल्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांना तशी प्रेरणा दिली पाहिजे. परंतु उलट आपल्याकडे सगळं वारं वाहत आहे आणि उलट वारं वाहत असल्यामुळे आपली अधोगती आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या एक प्रकारचा मळ आहे की नाही. तर हे दुसरं अपयशाचं कारण आहे. तिसरं भगवंत असे म्हणतात उपजीविका. मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्य योग्य प्रकारची उपजीविका करत नसेल, संसारामध्ये जीवन जगत असताना उपजीविका अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर चांगल्या प्रकारची उपजीविका धम्माला अनुसरून चरितार्थ जर आपण आपला चालवत असेल, म्हणजे परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने जर आपण धनसंपत्ती कमावली आणि कष्टाने, मेहनतीने धनसंपत्ती कमावून जर आपण उपजीविका केली तर त्यामध्ये आपल्याला समाधान असते, त्यामध्ये आपल्याला आनंद असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात मिथ्य आजीविका जर आपली असेल आणि मिथ्य आजीविकेला अनुसरून जर मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असेल तर तो मनुष्य कधी सुखी नसतो, तो मनुष्य कधी समाधानी नसतो, तो मनुष्य कधी चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकत नाही. कारण त्याची उपजीविका ही सम्यक नाही आहे. आणि सम्यक उपजीविका नसणारा मनुष्य समाधानी कधीच राहत नाही, तो सुखी कधीच राहत नाही. तो नेहमी बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्यामुळे उपजीविका सुद्धा आपली सम्यक असावी, चांगल्या प्रकारची असावी. आणि चौथा उपक्लेश आहे अयोग्य मार्गाने जीवन जगणे. मग अयोग्य मार्ग त्यामध्ये शील आलं, सदाचार आला. कारण अयोग्य मार्गाने अनेक लोक आपलं जीवन जगत असतात, चुकीच्या मार्गाने अनेक लोक आपलं जीवन जगत असतात. आणि चुकीच्या मार्गाने जर मनुष्य जीवन जगत असेल, मार्ग भ्रष्ट जर मनुष्य असेल, मार्ग जर मिळत नसेल, कारण मनुष्याला मार्ग मिळणं अत्यंत कठीण गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं. सम्यक मार्ग मिळणे, चांगला मार्ग मिळणे या आपापल्या पुण्यावरती अवलंबून आहे. आपापलं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, आपले त्या पारमिता असतात. आणि ज्या मनुष्यांच्या पारमिता चांगल्या असतात, जो मनुष्य सम्यक मार्गाने जीवन जगतो, चांगल्या मार्गाने जीवन जगतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो. चुकीच्या मार्गाने जीवन जगणारा मनुष्य कधीही समाधानी नसतो, कधी त्याला सुख प्राप्त होत नाही, तो चांगल्या प्रकारचं जीवन सुद्धा जगत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये सम्यक मार्गाचं, योग्य मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, त्याला धारण केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे चंद्र आणि सूर्यांचे हे 4 प्रकारचे उपक्लेश आहेत, त्याचा प्रकाश नाहीसा करतात, त्याची चकाकी नाहीशी करतात, तशाच प्रकारे मनुष्याचं सुद्धा हे 4 प्रकारचे उपक्लेश आहे. पहिला उपक्लेश सूर्याचा आहे धुके. धुक्यामुळे तो चकाकत नाही आहे, धुके असतात, धुके पडले असतील तर तो चकाकत नाही. दुसरा आहे धूम्रा, ज्याला धूर असं म्हटलंय. कधी कधी निसर्गामध्ये अशा प्रकारच्या धुराचं वातावरण निर्माण होत असते, तेव्हा सुद्धा सूर्यचंद्र तारे चमकत नाही. त्यानंतर
म्हणजे राहू चंद्राला किंवा सूर्याला जे काही ग्रहण लागलेलं असतं तर त्या ग्रहणाच्या द्वारा सुद्धा त्याची चकाकी, त्यांचा सूर्यप्रकाश पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होतो. आणि ढगाचं वातावरण जर असेल तर ढगामुळे सुद्धा ही चंद्राची आणि सूर्याची चकाकी पूर्णपणे नष्ट होते. अगदी मनुष्य सुद्धा मद्यपान करणारा असेल, अकुशल कर्म करणारा असेल, मिथ्या आजीविका करणारा असेल आणि अयोग्य मार्गाने जर मनुष्य जीवन जगणारा असेल तर त्या मनुष्याचा समाजामधला जो प्रभाव आहे, समाजामध्ये प्रभाव असतो मनुष्याचा, समाजामध्ये मान सन्मान असतो, समाजामध्ये इज्जत असते मनुष्याची. तर समाजामध्ये इज्जत असेल, मान सन्मान असेल, तर तो मान सन्मान या चार गोष्टींचं जर मनुष्य चार मार्गाने जीवन जगणार असेल, मद्यसेवन करणार असेल, अकुशल कर्म करणार असेल, मिथ्य आजीविका करणारा असेल किंवा अयोग्य मार्गाने जीवन जगणार असेल तर त्या मनुष्याला कधी सन्मान मिळत नाही, त्या मनुष्याला मान मिळत नाही, त्याचा आदर होत नाही, त्याचा सत्कार होत नाही आणि तो कधीही सन्मानास प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे आपले जे काही चार प्रकारचे उपक्लेश आहेत, या चार प्रकारच्या उपक्लेशाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. आपण सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच धम्मदेशना आजच्या या मंगलमय दिनी देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.